अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. खूप जण म्हणतात की बऱ्याच वर्षापासून लग्नाचं चालू आहे पण लग्न जमत नाही. प्रत्येक आईवडील आपल्या मुलामुलींचं लग्न जमत नाही म्हणून खूप त्रासलेले आहेत, खूप चिंतेत आहेत व मुलं मुलीही सतत चिंतेत राहतात. सर्व काही करून झालं पण काहीच फरक जाणवत नाही. सर्व उपाय केले, सर्व देवांना गेलो, जे काही सांगितलं ते केलं, नवस केले, सेवा केल्या, पण तरीही काहीच फरक जाणवला नाही. ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शांती करून झाल्या तरीही कुठेच फरक जाणवला नाही. लग्नच जमत नाही. तर आज आपण असा एक साधा सोपा सरळ उपाय जाणून घेणार आहोत. अगदी 20 ते 30 रुपयांचा खर्च तुम्हाला या उपायासाठी असेल. हा उपाय मुलं मुली स्वतः करू शकतात किंवा आई वडील आपल्या मुलामुलींसाठी करू शकतात. आजी आजोबा, बहीण भाऊ कोणीही हा उपाय करू शकता. बऱ्याच जणांचा विश्वास नसतो, श्रद्धा नसते, त्यांच्यासाठी इतर जणही हा उपाय करू शकतात. कलियुग आहे त्यामुळे बऱ्याच जणांचा या उपायांवरती, सेवेंवरती, देवांवरतीही विश्वास नसतो. पण त्यांच्यासाठी इतर जणांनी हा उपाय केला त्याचे तुम्हाला चमत्कार अनुभवायला नक्की मिळतील आणि ज्यांचा विश्वास नाही तेही शॉक होतील. इतका प्रभावी आणि चमत्कारिक हा उपाय आहे. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा उपाय नाही केला तरी चालेल, कारण कुठलाही उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास असणं जास्त महत्त्वाचं आहे. यासाठी कुठेही बाहेर जायचं नाही आहे, कसलाही खर्च करायचा नाही आहे, नवस मागायचा नाही आहे, उपासना पारायणं असलं काहीही तुम्हाला करायचं नाही आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. फक्त विश्वासाने हा उपाय करायचा आहे, म्हणजे तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे. त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ तुम्हाला 20 रुपयाला भेटून जाईल. बऱ्याच जणांच्या घरी नारळाची झाडे असतात त्यामुळे त्यांना तेवढाही खर्च होणार नाही आहे. तुम्हाला एक पिवळ्या कलरचा पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस असेल तरी चालेल किंवा पिवळं वस्त्र घेतलं तरी चालेल. जो नारळ तुम्ही घेणार आहात तो पिवळा किंवा हिरवा, जो आपण पाणी पिण्यासाठी घेतो तसा नारळ घ्यायचा नाही आहे. जो नारळ आपण देवांना फोडण्यासाठी सुकलेला नारळ असतो तो नारळ घ्यायचा आहे. त्याच्यात पाणीही असावं, पण तो नारळ आपल्याला सोलून घ्यायचा नाही आहे. तसाच नारळ तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला 2 हळकुंड घ्यायचे आहेत. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. लाल रंगाचा ब्लाऊज पीस घेतलात तरी चालेल. अक्षता घ्यायच्या आहेत. आता अक्षता म्हटलं की तुम्हाला वाटेल तांदूळ, पण तांदूळ नाही. आता अक्षता शक्यतो आपल्या घरी नसतात तर तुम्ही काय करा, तांदूळ घ्या, त्यामध्ये थोडंसं कुंकू टाका, थोडंसं पाणी टाका आणि त्या अक्षता लाल करून घ्या. याला अक्षता म्हटलं जातं. या ज्या अक्षता आहेत त्या तुम्हाला पेलाभर करून घ्यायच्या आहेत. हे सर्व साहित्य आपल्याला हवं आहे. आणि किती खर्च आहे? जास्तीत जास्त 20 ते 30 रुपये खर्च आहे. हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे. फक्त आणि फक्त गुरुवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही गुरुवारी सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची आहे. ज्या मुलामुलीचं लग्न जमत नाही त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. अंघोळ करून झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा व आपली जी नित्य देवपूजा जी आपण करतो ती आपल्याला करून घ्यायची आहे. आसन घेऊन बसायचं आहे, नित्य देवपूजा करायची आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. नंतर नमस्कार करा. तुम्ही तुमची जी इच्छा आहे ती बोला. त्यानंतर तुम्हाला जे लाल वस्त्र आपण घेतलेलं आहे किंवा जो लाल पीस तुम्ही घेतलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी देवांच्या समोर ठेवायचा आहे. त्या पिसावरती तुम्हाला पेलाभर ज्या अक्षता आपण करून घेतलेल्या आहेत त्या त्याच्यावरती ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला आपण जो एक नारळ घेतलेला आहे तो ठेवायचा आहे. त्यानंतर तो पिसासहित जे साहित्य आपण त्याच्यावरती ठेवले, अक्षता आणि नारळ, त्या पिसासहित ते दोन्ही हातामध्ये आपल्याला धरायचं आहे. अगदी आपल्या छातीजवळ असं धरायचं आहे पिसासहित. आणि तुम्हाला एक मंत्र मी जो स्क्रीनवरतीही दाखवणार आहे आणि तुम्हाला बोलूनही दाखवणार आहे, तो मंत्र तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. ओम भगवतेय वासुदेवाय नमः. ओम भगवतेय वासुदेवाय नमः. ओम भगवतेय वासुदेवाय नमः. हा मंत्र स्क्रीनवरही तुम्हाला दिसेल. हा मंत्र तुम्हाला कमी पण नाही, जास्ती पण नाही, फक्त आणि फक्त 108 वेळा चॅन्ट करायचा आहे. आता बरेच जण काय म्हणतील की आमच्या हातामध्ये पिसासहित सर्व साहित्य धरलं आहे, मग हा मंत्र आम्ही कशा पद्धतीने मोजावा किंवा कसं आम्हाला कळणार की 108 वेळात झाला आहे. तर तुम्ही काय करा, कुठेतरी थोडेसे 108 तांदूळ घ्या, मूग घ्या, चिंचुके घ्या, जे पण तुम्हाला जमेल ते घ्या. तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला तुमच्या शेजारी बसवा आणि सांगा की मी हा मंत्र चॅन्ट करते आहे.
एकदा झाला की तो त्यातील एक तांदूळ बाजूला घ्या, एक मूग बाजूला घ्या, असं 108 वेळा झाल्यानंतर मला सांगा. किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटांचा अलार्म लावा. तुमचा 108 वेळा मंत्र सहज चॅन्ट होईल. ज्यांना मंत्र चॅन्ट करण्याची सवय आहे ना, त्यांचा अगदीच 5 मिनिटात मंत्र चॅन्ट करून होईल. ज्यांना अलार्म लावून पण कळणार नाही की 108 वेळा झाला आहे की नाही, मग अशा वेळी तुम्ही जो आपण चिंचुके तांदूळ वगैरे घेऊन केलेला जो उपाय आहे तो करा. अगदीच एखादा लहान मुलगा शेजारी बसवा, घरातल्या एखाद्या व्यक्तीला बसवा आणि 108 वेळा हा मंत्र तुम्ही जप करू शकता. त्याच पद्धतीने आता असं नका म्हणू की ताई आम्ही 11 वेळा मंत्र म्हणू शकतो का, 21 वेळा म्हणू का, 51 वेळा म्हणू का, तर अजिबात नाही. तुम्हाला हा मंत्र 108 वेळाच म्हणायचा आहे. तुम्ही हा मंत्र जप करत असाल तेव्हा आपलं मन विचलित होऊ देऊ नका. तुमचं मन फक्त आणि फक्त स्वामी चरणी किंवा ज्या देवाला तुम्ही मानता त्यांच्या चरणी पूर्णपणे लीन करायचे आहे. पूर्णपणे म्हणजे स्वतःला या मंत्रामध्ये, या सेवेमध्ये वाहून घ्यायचं आहे. आजूबाजूला काय चाललंय हे सुद्धा आपल्याला कळलं नाही पाहिजे. फक्त मनात एवढाच विचार ठेवायचा आहे की या सेवेने माझं चांगलंच होणार आहे, मला चांगला जोडीदार, चांगला साथीदार मिळणार आहे, 40 दिवसांच्या आत माझं लग्न जमणार आहे, किंवा इथे माझ्या लग्नाचं सध्या चालू आहे, मुलगा मुलगी पाहून आलेलो आहोत, तिथे माझं लग्न होणारच आहे, किंवा मी इथे स्थळ पाहायला जाणार आहे, तिथे माझं लग्न जमणारच आहे, किंवा मी वधूवरमध्ये नाव रजिस्टर केलं आहे, तिथून मला एखादं चांगलं स्थळ चालून यावं, किंवा कुठून तरी माझ्या मनाप्रमाणे जोडीदार मला चालून यावा, अशी जी इच्छा आहे हे मंत्र जाप करता करता तुम्ही मनामध्ये विचार करायचा आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणत असाल तेव्हा तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे, किंवा ज्या देवांना तुम्ही मानता त्यांचं स्मरण करून तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्यावेळी तुमचा मंत्र बोलून होईल त्यावेळी तो जो ब्लाऊज पीस आहे किंवा जे वस्त्र तुम्ही घेतलेलं आहे, ज्याच्यावर आपण अक्षता आणि नारळ ठेवलेला आहे, ते तुम्हाला हात जोडून तुमची इच्छा बोलून देवाच्या समोर ठेवायचं आहे. आणि तुमची इच्छा बोलून झाल्यानंतर ते जे वस्त्र आहे किंवा तो जो पीस आहे तो घट्टसर अशी गाठ बांधून आपल्याला त्याची घ्यायची आहे. अर्थातच पोटली तयार करायची आहे व ते तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता, किंवा तुमच्या गॅलरीतील ग्रिलला बांधू शकता किंवा अडकवू शकता. तुम्ही कपाटात ठेवू शकता, कुठेही तुम्ही ठेवू शकता जिथे तुम्हाला वाटेल. फक्त तुम्हाला अशा ठिकाणी ती पोटली किंवा ते वस्त्र ठेवायचं आहे जिथे आपला सतत हात लागला नाही पाहिजे. ज्या महिला आणि मुली हा उपाय करणार आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला मासिक पाळी असेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा नाही आहे, किंवा तुमच्या घरामध्ये जर विटाळ असेल तर तेव्हाही हा उपाय तुम्हाला करायचा नाही आहे. हा जो नारळ आहे तो तुम्हाला 40 दिवस, 1 महिना, 2 महिना तसंच ठेवायचा आहे. बघा काय होतं की काही जणांचं असं असतं की फक्त ही सेवा सुरू केली किंवा हा उपाय करून झालाय आणि लगेचच त्यांचं लग्न जमतं किंवा लगेचच त्यांना फळ मिळतं. पण काहींचं असं असतं की त्यांचं लग्न लवकर जमत नाही, 40 दिवस होऊन जातात. का तर पूर्वजन्मीचे कर्म असतात, प्रारब्ध असतात, आणि असं असतं की प्रारब्ध भोगल्याशिवाय आपल्याला पुढची गोष्ट मिळत नसते. त्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण तरीसुद्धा तुम्ही खचून जाऊ नका. मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा. 101% तुम्हालाही त्याचा अनुभव नक्कीच येणार. जे होतं ते चांगल्यासाठी होतं, फक्त प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. स्वामी काही म्हणतात की तुझी वेळ आल्यावरती मी तुला 1000% भरभरून देईल. आणि कसं होतं माहिती आहे का की काही वेळात चांगली स्थळं चालून पण येतात, पण आपण काय म्हणतो की मला हे स्थळ नको, याच्यापेक्षाही मला चांगलं स्थळ येईल. असं करत करत कधी दिवस कधी वर्ष निघून जातात हे समजत सुद्धा नाही. पूर्वीचे लोक काय म्हणायचे, चाप 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 आणि हाताला लागते चिंगळी. तसं झालंय आता सध्याच्या परिस्थितीमध्ये. सध्या काय झालंय की मुलींची संख्या कमी झालेली आहे, त्यात तुम्ही काय म्हणता की मला हे नको, मला ते नको. मग असं करत करत काय होतं की एकही चांगलं स्थळ आपल्या हाताला लागत नाही, आणि मग कुठेतरी आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. व्यवस्थित असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान मानून ॲडजस्टमेंट करूनच घ्यावं लागेल आणि पुढे चालावं लागेल. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ही सेवा झाल्यानंतर हात जोडून तुम्हाला तुमची जी कुळदेवी आहे, आता काहींची कुळदेवी कोल्हापूरची महालक्ष्मी असते, काहींची तुळजापूरची तुळजाभवानी असते, काहींची सप्तशृंगी माता असते. तर तुमची जी कोणी कुळदेवी आहे तिचं स्मरण करा, हात जोडा, तिला विनंती करा की आई, माझं वय इतकं झालेलं आहे, माझं लग्न जुळून येऊ दे, माझ्या मनासारखा जोडीदार, जो मला 7 जन्म साथ देईल असा मला जोडीदार भेटू दे, अशी प्रार्थना करून नमस्कार करा. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांनाही प्रार्थना करायची आहे. बाप्पांना प्रार्थना करा की बाप्पा तुम्ही विघ्नहर्ता आहात, सर्व विघ्न हरण करून मला असा वधू, असा वर चालून येऊ द्या की माझी इच्छा पूर्ण होईल, माझं लग्न जमेल,
असं तुम्हाला बोलायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ओम गण गणपतये नमः हा जो मंत्र आहे तो तुम्हाला 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा जेवढं तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे। व हा मंत्र बोलताना तुमच्या मनामध्ये तुम्हाला इच्छा ठेवायची आहे। हा मंत्र मी स्क्रीनवरही देत आहे। भरपूर जणांचं असं असतं, लग्न जमवणारं मागे पुढे कोणीच नसतं किंवा गरीब असतात। मग गरीब असलं की मोठे व्यक्ती काय म्हणतात की हे गरीब आहेत, मग यांचं लग्न कोण जमवणार? ठीक आहे, आता जमवलं तरी मागं पुढे यांचं कोण पाहणार, मग आपल्यालाच पाहावं लागेल असं विचार करतात आणि तिथेच काय करतात की मग काहीच मध्यस्थी करत नाहीत। पण कसं असतं, ज्यांच्या मागे पुढे कोणीच नसतं त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ आई आहे, भगवंत आहे। त्यांना वेळेला साथ सोडून देणारे नातेवाईक काहीच कामाचे नसतात। स्वामी आपल्याला आपल्या नशिबात जे आहे ते चांगलंच देतात, फक्त एवढा विश्वास असावा। फक्त सेवा विश्वासानं करा, 101% सर्वांचं चांगलं होतं। कोणीही कोणावरती डिपेंड नसतं, जे नशिबात आहे तेच मिळतं आणि जे आपल्या नशिबात आहे ते भेटतं म्हणजे भेटतंच। असं म्हणतात की काहींचं बाशिंग बळ जड असतं, त्यामुळे लग्न जमण्यासाठी विलंब होतो व काहींचं बाशिंग बळ हे लगेचच असं असतं की लगेचच तिथे लग्न जमलं जातं। त्यामुळे नशिबावरती, भाग्यावरती सर्व डिपेंड असतं। बऱ्याच व्यक्तींना काय वाटतं की अरे हा, त्यांच्या मुलाचं लग्न जमत नाही आहे, त्यांच्या मुलीचं लग्न जमत नाही आणि ते आपल्यावरतीच डिपेंड असतं। असं काही नसतं। तुम्ही फक्त एक मध्यस्थी म्हणून काम करत असता। त्यांच्या नशिबात जे लिहिले, त्यांचं लग्न ज्या व्यक्तीकडून जमणार आहे ते त्यांच्याकडून जमणारच आहे। त्यामुळे असं कधीच समजू नका की आपण कोणावरती तरी डिपेंड आहे किंवा तुम्ही असं कधीच समजू नका की त्या व्यक्ती आपल्यावरती डिपेंड आहे। ज्याच्या नशिबात जे लिहिलंय ते होणारच असतं। नशीब कोणीही बदलू शकत नाही। नशीब बदलण्याची शक्ती फक्त आणि फक्त माझ्या स्वामी समर्थ माऊलींकडे आहे। काहीही जास्त विचार करू नका, फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा, मनात पॉझिटिव्हिटी ठेवा, सर्व चांगलंच होणार आहे। अजून एक सांगते, रुक्मिणी स्वयंवर हा जो ग्रंथ आहे तो अगदी छोटासा ग्रंथ आहे। हा ग्रंथही तुम्ही पठण करा, अगदी 40 दिवस करू शकता किंवा 11 दिवस, 21 दिवस तुम्ही हे पठण करा, त्याचा तुम्हाला अनुभव नक्कीच मिळेल। भले विलंब लागेल, पण जे भेटेल ना ते असं असेल की 10 जण म्हणतील की अरे हा, या मुलाचं लग्न उशिरा जमलं पण जे भेटलंय ना ते खूपच चांगलं आहे। अरे हा, या मुलीचं लग्न खूपच उशिरा जमलं पण जे भेटलंय ना ते खूपच चांगलं आहे। अगदी तोंडात बोटं घालून तुमच्याकडे बघत राहतील, असं इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे। तर 1001% या सेवेचंही फळ भेटतं। खूप जणांना रुक्मिणी स्वयंवरचा अनुभव आलेला आहे। तुम्हीही नक्की आवर्जून पठण करा। अजून एक सेवा मी तुम्हाला सांगते की जी खूप साधी सोपी आहे। आपण आधी सांगितल्याप्रमाणे जे 2 हळकुंड आणि पिवळं वस्त्र घेतलं होतं त्याचा हा उपाय आहे। तुम्हाला काय करायचं आहे, देवघरामध्ये आसनावरती बसा, नमस्कार करा। अगदी छोटं हातभर पिवळं वस्त्र जरी तुम्ही घेतलंत ना तरी चालेल। त्यामध्ये तुम्हाला ही 2 हळकुंड बांधायची आहेत। तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही आहे, फक्त पिवळं वस्त्र आणि त्याच्यामध्ये ती 2 हळकुंड आणि त्याची तुम्हाला अगदी छोटीशी पोटली तयार करायची आहे। त्यानंतर ज्या मुलाचं किंवा ज्या मुलीचं लग्न जमत नाही आहे त्यांनी ही जी पोटली आहे ती सतत आपल्यासोबत ठेवायची आहे। तुम्ही कुठेही जा दिवसभरात, तिथे तुमच्याबरोबरच ही पोटली असायला हवी। मुलं असतील तर मुलांनी पॉकेटमध्ये, खिशामध्ये ठेवू शकता, मुलींनी पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला जिथे ठेवायचं तिथे ठेवा, फक्त ती पोटली आपल्यासोबत असली पाहिजे। जेव्हा तुम्ही रात्री झोपणार असाल तेव्हा ती पोटली तुमच्या उशीखाली ठेवून झोपावं। सकाळी उठल्यानंतर ती पोटली आपल्यासोबतच ठेवायची आहे। दुसरं म्हणजे जेव्हा रोज ही सेवा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कपाळी हळदीचा टिक्का लावायचा आहे। जिथे आपण टिकली लावतो दोन्ही भुवयांच्या मध्ये, तिथे तुम्हाला हळदीचा टिक्का लावायचा आहे। आता बघा, बरेच जण कॉलेज गोईंग असतात, ऑफिस गोईंग असतात, वर्किंग असतात, त्या मुलामुलींना हे सर्व आवडत नाही लावायला, म्हणजे हळद कुंकू हे असलं आवडत नाही किंवा लाज वाटते। पण आवड म्हणून, लाज म्हणून लावू नका, तर आपले देव आपल्यासोबत आहे याची जाणीव आपल्याला व्हावी यासाठी हा हळदीचा टिक्का आपल्या कपाळी लावावा। तुम्ही अगदी लहानसा लावलात ना तरी चालेल, पण तुम्ही नक्की लावा। तुम्ही गळ्यावरतीही लावू शकता, मनगटालाही लावू शकता। तुम्ही घरातून बाहेर पडलं की तुम्हाला ही हळद लावूनच बाहेर पडायचं आहे। या सेवेचाही तुम्हाला 100%, 100 काय 1001% लाभ होणार आहे। फक्त तुम्ही कुठलीही सेवा करत असाल ना तेव्हा मनोभावे ती सेवा करा। ते म्हणतात ना, वाळूचे कण रगडता तेलही गळे, तसं प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं।
काही गोष्टींना वेळ लागतो, पण त्याचं रूपांतर हे चांगल्या गोष्टीतच होत असतं. त्याचं जे फळ असतं ना, ते खूप स्वादिष्ट असतं. चांगलंच फळ आपल्याला मिळतं. फक्त आपल्याला थोडासा संयम ठेवण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीने आज आपण जो उपाय पाहिलेला आहे, तो आपल्याला गुरुवारीच करायचा आहे. दत्त महाराजांच्या, स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा ज्या देवांवरती तुमची श्रद्धा आहे, त्या देवांच्या साक्षीने स्मरण करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी एक उपाय मी तुम्हाला सांगितला होता, पण याच्यामध्ये मी तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर, हळकुंड असं 3 उपाय तुम्हाला सांगितले आहेत. तुम्हाला यातील जो उपाय शक्य आहे तो तुम्ही आवर्जून करा. पण पहिला जो उपाय आहे नारळाचा, तो उपाय तुम्हाला करायचाच आहे आणि त्यासोबतच हळकुंडाचाही उपाय तुम्ही करा. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आहे, काही पारायण करायचं नाही, फक्त उपाय करायचा आहे आणि लेट गो करायचा आहे. आणि बाहेर जाताना हळदीचा टिक्का लावूनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे. अगदी छोटे छोटे उपाय असतात, पण ते खूप प्रभावी आणि चमत्कारिक असतात. तर तुम्हीही हा उपाय नक्की करा आणि त्याचे जे अनुभव आहेत ना, ते कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.